हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी पास्ता बनवणार आहे. आधी पास्ता शिजायला टाकला बघा, शिजून घेतला. नंतर टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची चिरून घेतली बारीक. नंतर पास्ता शिजलाय. तर पास्ता शिजवला बघा, शिजून घेतलाय चांगला. नंतर त्यातलं सर्व पाणी चाळणीने काढून घेतलं. कढईत तेल ओतलं, कांदा टाकला. कांदा छान असा परतून घेतला. तुम्ही बघू शकता, मी जसं ज्या पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने बनवून बघा एकदा. खूप छान लागतो. नंतर टोमॅटो टाकलं, हिरवी मिरची टाकली, ते पण छान परतून घेतलं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कसं वाटतंय तुम्हाला. माझे व्हिडिओ आवडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर त्यात पास्ता मसाला टाकला. 2 पुड्या टाकल्या होत्या मी त्यात. तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट वगैरे कसं लागते त्यानुसार तुम्ही टाका. मी 2 टाकल्या होत्या. नंतर त्यात चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि टाकलं होतं. केचप सुद्धा टाकलं होतं. चवीनुसार मीठ टाकले. बघू शकता तुम्ही. मी ज्या पद्धतीने बनवलंय त्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा, खूप छान लागतो. आम्ही बनवतो असं घरी, जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा घरच्या घरी बनवता येतं. बघा तुम्ही, असं बनवल्यावर छान लागतं. बनवून बघा. नंतर पास्ता टाकला, सगळं पाणी निथळून घेतलं. पास्ता टाकला आणि व्यवस्थित एकजीव करून मीठ टाकलं चवीनुसार आणि एकजीव करून घेतलं. 5 मिनिटं चांगलं बारीक गॅसवर परतलं तर बघा तयार आहे पास्ता.